आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विठ्ठल मंदिरातील तळघरात आढळली पुरातन विष्णुमूर्ती। तळघरात पादुका आणि जुनी नाणीही सापडली। आणखी काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बालहक्क न्यायमंडळाकडून परवानगी। उद्या 2 तास चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ड्रायव्हरला डांबून ठेवलं आणि ड्रायव्हरला खोटा जबाब द्यायला लावल्याचा आरोप। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांकडून बाल न्यायमंडळाला पत्र। ससूनमधील ब्लड सॅम्पलमधील फेरफार प्रकरणात अल्पवयीन आरोपीचा जबाब नोंदवण्यात येणार। डोंबिवली एमआयडीसी इथून कंपन्यांचं स्थलांतर करण्याला विरोध। अनेक कंपन्यांच्या मालकांची डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयाला धडक। कार्यालयात घेराव घालत जाब विचारला। पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन। विद्यापीठात काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्याने एबीव्हीपी आक्रमक। विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। पुणे कार अपघात प्रकरणानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या यादीत 63 बारचे लायसन्स रद्द। जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती। नागपुरात उष्माघातामुळे आणखी 3 मृत्यू। आतापर्यंत उष्माघाताने 22 जणांचा मृत्यू। विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 45 अंशावर। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदी फेसाळल्यामुळे आळंदीकर आणि वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात।